नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते जगदीश शेट्टर यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून काँग्रेसमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान जगदीश शेट्टर यांच्या राजीनाम्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते BS येडियुरप्पा यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर आपल्याला तिकीट नाकारल्याने भाजपला राज्यात किमान 20 ते 25 जागा गमवाव्या लागतील असा निर्वाणीचा इशाराही शेट्टर यांनी दिलाय. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून राष्ट्रवादी काँग्रेस किमान 40 जागांवर निवडणूक लढवणार आहे. दरम्यान भाजपचे 4 ते 5 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून ते निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश करू शकतात असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष हरी आर यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी मुंबईत पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. यावेळी कर्नाटक निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नुकताच रद्द केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष कर्नाटकात निवडणूक कोणत्या चिन्हावर लढवणार याकडे लक्ष होतं. मात्र निवडणूक आयोगाने घड्याळ याच चिन्हावर निवडणूक लढवण्याची परवानगी दिल्यामुळे राष्ट्रवादीला दिलासा मिळाला आहे. कर्नाटकमधील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष JDSने आज 93 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दरम्यान ही यादी जाहीर करताना कुमारस्वामींनी आपल्या वहिनींना तिकीट न देण्याचा निर्धार पूर्ण केला आहे. कुमारस्वामींनी आपल्या वहिनींना तिकीट देण्याऐवजी एका सामान्य माणसाला निवडणूक लढवण्याची संधी दिली. भवानी रेवन्ना या माजी पंतप्रधान देवेगौडांचे थोरले सुपुत्र माजी मंत्री HD रेवन्ना यांच्या पत्नी असून हसन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत. 12वीच्या परीक्षेचं मूल्यमापन अंतिम टप्प्यात असून एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. परीक्षा झाल्यानंतर आठवडाभरात मूल्यमापन प्रक्रियेला सुरुवात झाली. मूल्यमापन पूर्ण होताच निकाल घोषित करण्याच्या तांत्रिक बाबींसाठी 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागतो. दरम्यान मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून बरेच प्राध्यापक निवडणूक अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वी 12वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. धारवाड बेळगाव अनारक्षित एक्सप्रेस खानापूर रेल्वे स्थानकावर दररोज अर्धा ते 1 तास थांबत असल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सकाळच्या सत्रात हा प्रकार सुरू असून प्रवाशांच्या वेळेचं नियोजन चुकते. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे चौकशी केली असता दुपदरीकरणाच्या कामामुळे विलंब होत असल्याचं कारण दिलं जात असलं तरी एक्सप्रेस दररोज थांबण्यामागचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही. कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सुविधा पुरवणाऱ्या अशोकनगर येथील ESI हॉस्पिटलचं स्थलांतर रखडलं असून उद्यमबाग परिसरातील कर्मचाऱ्यांची अशोकनगरची फेरी सुरूच आहे. कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अशोकनगर येथील ESI हॉस्पिटल मच्छे येथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. डिसेंबर दरम्यान हॉस्पिटलचं स्थलांतर होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता आचारसंहिता आणि इतर कारणामुळे स्थलांतर रखडले. स्थलांतरासाठी संबंधित खात्याशी पत्रव्यवहार आणि सचिवांशी चर्चाही झाली. मात्र खात्याकडून अद्याप टेंडर प्रक्रिया देखील राबवण्यात आली नसल्याचं समजते. शहापूर येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात आज एकादशी निमित्त भगवंताला चंदन उटी लावून पूजा करण्यात आली. यावेळी मंदिराचे पुजारी, ट्रस्टी, कार्यकारी मंडळ, वारकरी संप्रदाय व बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते. परिसरातील भाविकांनीही विठ्ठलाचं दर्शन घेतलं. शहापूर बॅरिस्टर नाथपै चौक येथील प्राचीन आणि बेळगाव परिसरातील एकमेव काळभैरव मंदिरात आज प्रथमच द्राक्षांची आकर्षक आरास करण्यात आली होती. अभिषेक, पूजा, महाआरती तसेच दिवसभर प्रसाद वाटप करण्यात आलं. मंदिराला दिवसभरात हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवून काळभैरवाचं दर्शन घेतलं. 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील इस्कॉन मंदिरात 17 ते 27 एप्रिलपर्यंत दुपारी 3 ते सायंकाळी 5:30 पर्यंत उन्हाळी सुट्टी शिबिराचं आयोजन करण्यात आले. शिबिरात श्लोक पठण, कथा, योग साधना, हस्तकला, 1 दिवसांची सहल तसेच 1 दिवसांचे सांस्कृतिक कार्यक्रम, प्रतिदिनी अल्पोपहार व इतर नवनवीन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अधिक माहितीसाठी मंदिराच्या कार्यालयाला भेट देऊन नाव नोंद करण्याचं आवाहन मंदिरातर्फे करण्यात आलंय. उन्हाचा तडाखा वाढत असून पारा 35 अंशांच्या पुढे गेलाय. त्यामुळे पाळीव प्राणीही वाढत्या उष्म्याने हैराण झालेत. विशेषतः दुधावर याचा परिणाम झालाय. तसेच विविध आजारही बळावू लागलेत. अशा परिस्थितीत जनावरांसाठी ग्रीन नेट आधार ठरणार आहे. पशुपालकांनी जनावरांच्या गोठ्याभोवती ग्रीन नेटचा वापर करावा असं आवाहन पशुसंगोपन खात्यातर्फे करण्यात आलंय. सदलगा परिसराला वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपून काढला असून येथील समुपदेशन कक्षावर 3 झाडं पडल्यामुळे मोठं नुकसान झाले. पोलीस स्थानक आवारात 6 झाडं उन्मळून पडली तर येथूनच जवळ असणाऱ्या विद्यानगर येथील विद्युत खांबही उन्मळून पडला. विद्युत पुरवठा आधीच खंडित करण्यात आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान हा पाऊस ऊस पिकासाठी पोषक असला तरी काढणीसाठी आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झाले.
विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे तपासणी नाक्यावर कसून चौकशी करण्यात येते। गेल्या काही दिवसांमध्ये तपासणी नाक्यावर रोकड, साड्यांसह अन्य साहित्य जप्त करण्यात आलं होतं। तसेच बेकायदा दारूलाही लगाम घालण्यात आला आहे। तसंच सध्या दुचाकींचीही तपासणी करण्यात येत आहे। दरम्यान मदभावी, खटाव मिरज, कागवाड गणेशवाडी, शिरोळ या तपासणी नाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा। तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत।